गौताळा आउटरम घाट चंदन तस्करी प्रकरण, पीसीसीएफ वन्यजीव यांची थेट दखल, चौकशीचे आदेश. अभूतपूर्व निर्णय, उच्चस्तरीय तपास प्रादेशिक विभागाकडे हस्तांतरित. चाळीसगाव प्रतिनिधी. गौताळा आउटरम घाट, पाटणदेवी विभाग येथे झालेल्या चंदन वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तल व तस्करी प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने केलेल्या सविस्तर तक्रारीची माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी थेट दखल घेतली आहे. वन्यजीव विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी स्वतःच्या विभागाला वगळून या प्रकरणाच्या संपूर्ण आणि स्वतंत्र चौकशीचे आदेश थेट मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांना दिले आहेत. हा निर्णय वन प्रशासनात अत्यंत अभूतपूर्व आणि विरळ मानला जातो, कारण वन्यजीव विंगचा सर्वोच्च अधिकारी टेरिटोरियल विंगच्या वरिष्ठ मुख्य वनसंरक्षकांकडे थेट तपास सोपवत आहे, जो या प्रकरणाच्या गंभीरतेवर प्रकाश टाकतो. गंभीर अनियमिततांचे संकेत, प्राथमिक तपासावर प्रश्नचिन्ह. क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने तक्रारीत नमूद केलेल्या गंभीर अनियमिततांची उच्चस्तरीय नोंद आदेशात स्पष्टपणे घेण्यात आली आहे. तक्रारीतील प्रमुख आणि गंभीर त्रुटी ज्यामुळे प्रादेशिक स्तरावर तपास हस्तांतरित करणे भाग पडले त्या खालीलप्रमाणे आहेत. चंदन वृक्षांच्या संख्येतील मोठी तफावत, कत्तल झालेल्या झाडांच्या आकडेवारीत असलेली मोठी विसंगती, पंचनाम्यातील विरोधाभास, पंचनाम्यात नमूद केलेली माहिती आणि वास्तवातील विरोधाभास, चुकीची स्थान माहिती, घटनास्थळ पाहणीसंबंधी गैरसमज आणि स्थळ माहितीत चुकीची असल्याचे ठोस संकेत. अहवालांतील फरक. 2. वेगवेगळ्या अहवालांत तीव्र विरोधाभास आणि घटनांची चुकीची नोंद. अधिकाऱ्यांकडून दिशाभूल, अधिकाऱ्यांकडून चुकीच्या प्रतिवचने व दिशाभूल केल्याचे स्पष्ट संकेत. प्राथमिक तपास अविश्वसनीय, प्राथमिक तपास विश्वसनीय नसल्याचे स्पष्ट निष्कर्ष काढले गेले आहेत. या सर्व गंभीर त्रुटींमुळे प्रकरण आता वन्यजीव विंगच्या सीमांच्या बाहेरच्या स्तरावर गेलेले असून चौकशी वरिष्ठ प्रादेशिक स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली जात आहे. चौकशीची पुढील प्रक्रिया आणि अपेक्षा. आदेशानुसार मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांना या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करायची आहे. या तपासामध्ये खालील प्रमुख प्रक्रियांचा समावेश असणार आहे. 1. नोंदींची पुनर्पडताळणी, सर्व संबंधित सरकारी आणि वन विभागाच्या नोंदींची नव्याने तपासणी. 2. स्थळ निरीक्षणाचे पुनर्मूल्यांकन, घटनास्थळाची नव्याने आणि अचूक तपासणी. 3. पंचनाम्यातील विसंगतींची चौकशी, पंचनाम्यातील त्रुटी आणि विरोधाभासांची सखोल चौकशी. 4. जबाबदारी निश्चिती, या अनियमिततांसाठी जबाबदार असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे. 5. तपासाची नव्याने उभारणी, संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची पुन्हा नव्याने आणि निर्दोष उभारणी करणे. पर्यावरण प्रेमींचे लक्ष. आता मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर हे या संवेदनशील आणि महत्त्वाच्या चौकशीला किती गांभीर्याने व कर्तव्यदक्षतेने पार पाडतात याकडे लागले आहे.